कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं। त्यामुळे रोजगार बंद झाल्यानं अनेक गरजवंतांचे खाण्याचे हाल होत आहे। त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, धनगर आघाडी व महात्मा फुले स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं गरजू विधवा घटस्फोटित महिलांना धान्य व सुद्धा वाटप करण्यात आलं। तसेच शेकडो महिलांना दररोज भाजीपाला किराणाचं वाटप महात्मा फुले स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी लॉकडाऊन असेपर्यंत गरजवंतांना मदत करण्याचे आवाहन केले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाच्या वतीनं व महात्मा फुले स्वयंरोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं आज कोरोना विषाणू रोगाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात माननीय पंतप्रधान साहेबांनी व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन चालूच आहे। या लॉकडाऊनच्या काळात विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित जे महिला आहेत त्यांच्यावर अत्यंत बिकट वेळ आलेली असून त्यांना अन्नधान्य आपल्या संस्थेच्या मार्फत स्वखर्चाने त्यांना चालू केलेले आहे। शेकडो महिलांना दररोज आणि चालूच आहे त्यांना अन्नधान्य देणं, जीवनावश्यक वस्तूंचे त्यांना धान्य स्वरूपात व भाजीपाला स्वरूपात आम्ही मदत करत आहोत। मदत नसून कर्तव्य करीत आहोत। महात्मा फुले संस्था ही विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांचे पेन्शनचे काम करीत असून त्या महिला आता सध्याच्या परिस्थितीत अडचणीत आलेल्या आहेत, तरी त्यांना धान्य स्वरूपात व भाजीपाला स्वरूपात आम्ही सातत्याने मदत करत आहोत व अहोरात्र त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहोत, उभे आहोत। त्यावेळी पिंटू पांडे, निलेश आहिरे, ज्ञानेश्वर जमधाडे, गणेश हाके, मनोज आहिरे, दिलीप कटारिया, जितेंद्र सोनवणे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व संस्थेचे सदस्य उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।